नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. मी कल्पना मिरुकेपवार माझ्या चॅनलवर म्हणजेच आयुष्याच्या या वळणावर तुमचं स्वागत करते. तर माझ्या लिंकवरती कल्पना मिरुकेपवार याच्यावर जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ शॉर्ट्स बघू शकता. चांगले असल्यावर तुम्ही कमेंटी पास करू शकता आणि प्लीज सपोर्ट करा. चॅनलला व्ह्यू भेटला पाहिजे. तर सकाळची ही मॉर्निंग ही अशी असते. हातरुणाची तयारी करा, हातरुण काढा वगैरे. आणि सकाळी उठल्या आज विचार केला आज काही झालं तरी व्हिडिओज करायचे, कारण कित्येक वेळा विचार करते आणि व्हिडिओ काही होतच नाहीत. तर प्लीज सर्वांनी असे काही व्हिडिओ असतील तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्या काही शेअर करण्यासारखं आहे का असं तुम्ही विचार करत आहात, पण आपल्यासारख्या कित्येक गृहिणी आहेत जे घर बसल्या हे सगळं करून कमवू शकतात. हेच माझी हे असते. मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघूनच सॅटिस्फाय होऊनच हे व्हिडिओ टाकले आहेत. तर सकाळचं हे मॉर्निंग रुटीन आहे आणि सकाळी सगळे निघून जातात आणि माझं उठल्यानंतर स्वतःची हातरुणं वगैरे अशी काढायची, व्यवस्थित असे घराची साफसफाई करायची आणि छान असं रूम आहे तो स्वच्छ करायचा. झाडू जरी मारला तर खूप छान वाटतो आणि तिथून पुढे मी माझी तयारी करायला सुरुवात करते. तर माझं हे सांगायचं होतं की सकाळी उठल्या हे मस्त असं सूर्यकिरण घरामध्ये आलेलं असतं आणि छान अशी सूर्यकिरणाबरोबर आमची सकाळ होते आणि त्यानंतर साफसफाई होते, स्वतःची तयारी होते आणि तिथून पुढे माझी तयारी करून झाल्यानंतर मी दुकानला जायला निघते. तर ह्याच दरम्यान व्हिडिओ करायचा असतो, ह्याच दरम्यान खूप काही करायचं असतं. असं वाटतं शॉर्ट्सची टाकावे, भरपूर काही टाकावं, पण नाही जमत. पण मला जेवढं जमतं तेवढं मी करते. तर मी हे सांगू इच्छुक आहे की आपल्या फावल्या वेळात जे काही व्हिडिओ आहे तर यूट्यूब तुमचं काम बघतो, कंटेंट बघतो की तुम्ही किती कंटिन्युटी ठेवता. यूट्यूब हे बघतो की तुम्ही स्वतःचे व्हिडिओ किती जास्त अपलोड करता. मी कित्येक जणांचे असे व्हिडिओ बघते मिलियनमध्ये, पण काय सांगू तुम्हाला, त्यांचे फॉलोअर इतके आहेत आणि वरून आणि सबस्क्रायबर एवढे आहेत आणि वरून त्यांची कमाई चालू आहे. आणि व्हिडिओ बघितलेत ना, तुमचे थंबलाईन बेस्ट असतात, पण तिथून तुम्ही व्हिडिओ केले असे कॉमन व्हिडिओ असतात जे की नॉर्मल रुटीनचे असतात. कुणी बाहेर फिरायला गेलेलं असतं. 10पैकी 5च लोक असे असतात जे आपले व्हिडिओजमध्ये खूप काही खास करतात, पण काही लोकांना कॉमन व्हिडिओसुद्धा बघायला आवडतात आणि त्यातल्या ज्या गोष्टी असतात ते लोक ऐकूनच सॅटिस्फाय होत असतात, जेणेकरून आपले व्हिडिओ लाईक होतात, शेअर होतात असं त्यांना वाटतं आणि खरंच होतात. काही जणांचे तर थंबनेल नसतात, काही जणांचे तर टॅग्स आणि हॅशटॅग आणि हे पण नसतात. तर मी तेच म्हणते की आपण नॉर्मल रुटीनवरती पण हे सर्व करून कमवू शकतो. माझाही चॅनल अजून मोनेटाईज नाही झाला. गाईज, जर तुम्ही मला सपोर्ट केला तर कदाचित चॅनल मोनेटाईज होऊ शकतो आणि मोनेटाईज होणारच. जो काही कंटिन्युटी आपण ठेवतो त्याच्यावर मोनेटायझेशन असतं. आपले व्हिडिओज कोणाचे कॉपी नसावे, आपले व्हिडिओजवरती कोणाचंही थंबनेल कॉपी नसावं. आपले व्हिडिओ जे काही आहेत ते नॉर्मल आणि कॉमन असले ना की खूप छान असतात. त्याच्यामध्ये क्वालिटी ही आपोआप वाढत जाते. मी खूप जणांचं बघितलं की जुने व्हिडिओ असतात ते थोडं क्वालिटीला खराब असतात, तसे माझे होत जाते. हळूहळू क्वालिटी चांगली होत गेली. जे काही ॲप्स असतात यूट्यूबवरती आपण व्हिडिओ टाकण्यासाठी यूज करतो त्याच्यावरती मी काम करते आणि तेही मला खूप चांगल्यारीत्या आता करता येत आहेत. एवढंही खास नाही आहे, पण मी करते आणि इथून पुढेही छान करायचा प्रयत्न करेन. जे काही आपलं काम असतं त्या कामातून एडिट वगैरे करायचं मी करत असते. माझे शॉर्ट्स हे खूप करून गाण्यावर आणि कॉमेडीवर असतात, तर प्लीज तेही तुम्ही बघू शकता. खास करून शॉर्ट्स असतात ते 10-10, 12-12 हजारावर जातात, पण आपले जे लॉंग व्हिडिओ असतात त्याला 100 आणि 200 मिळतानाही नाकी नऊ येतं. नवीन आपण असतो तेव्हा, पण तरीही आपण अजिबात कंटिन्युटी सोडायची नाही आहे. कंपल्सरी आपण 2 तरी व्हिडिओ शॉर्ट्स हे टाकायचेच असतात. एक तरी आपला लॉंग व्हिडिओ टाकायचाच असतो. म्हणतात ना 6 महीने के लिए गायब हो जाओ और इतना करो की 6 महीने बाद हर कोई पूछे क्या किया तूने. तर ह्यातलं काम करायचं आहे आपल्याला. कदाचित सर्वांना हे पॉसिबल नसतं, पण काही गृहिणी अत्यंत हुशारीने हे करत असतात आणि अक्षरशः 50,000 ते 5 लाखापर्यंत इन्कम त्या ह्याच्यावरून काढतायत. हे बघूनच मी सुद्धा खूप इम्प्रेस झाले आणि यूट्यूब स्टार्ट केला. यूट्यूबची जर्नी आत्ताची नाही तर 2021 पासूनची आहे. थोडेसेच व्हिडिओ केले, पण तेव्हा काही एवढं कळत नव्हतं, इतकं नॉलेज नव्हतं, तर मी तिथेच थांबली आणि आत्ता गेल्या वर्षापासून मी यूट्यूब स्टार्ट केला आहे आणि कंटिन्युटी शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते, शिकते आणि त्याच्यातून असं विचार करते की खूप काही अचीव करायचं आहे, खूप काही खरंच आपल्या गृहिणींना स्वप्न भरपूर असतात, पण करत आपण काहीच नाही. आपण कायम दुसऱ्यावर विसंबून राहतो. नवरा, मुलगा, काका, मामा, दादा ह्यांच्यावर विसंबून असतो, पण नाही, आपणही काहीतरी करू शकतो. आपल्या बिझनेसमधून करू शकतो. आपल्या ह्या व्हिडिओज वगैरे असे व्हिडिओज टाका की त्याच्याने आपला
करमणूकही होईल, असे व्हिडिओ टाका की ज्याच्यानं आपले सर्व काही पॉसिबल होते, कामंसुद्धा सर्व काही. तर इथे मी तयार झाली आहे आणि तयारी करताना मी म्हटलं थोडा तिथे व्हिडिओ करावा. बघा, आपण फक्त कॅमेरा ऑन करून ठेवायचा आहे, कॅमेरा आपलं काम करत असतो, आपली रोजची कामंसुद्धा आपण टाकू शकतो. पण आपण एकच कंटेंट टाकू शकतो, त्याच्यावरती वेगवेगळे कंटेंट टाकू शकत नाही. जसं मी माझ्या लॉंग व्हिडिओवरती माझं डेली रुटीन टाकत असते, किंवा कुठे फिरायला गेलो, काय गेलो, कुठे गावची जत्रा आहे, काय, हे आपलं जे काही आपलं कॉमन आयुष्यात असतं ते मी टाकत असते. जर तुम्हाला कॉमेडी करायची आहे ते टाकू शकता. जर तुम्ही सॉन्गवरती डान्स करताय तर एक सॉन्गवरती तुम्ही पर्सनल डान्स करून तो टाकू शकता. फक्त तो कोणाचा हे नसावा, कॉपी नसावा. तर मी हे टाकते. आणि शॉर्ट्सवरती माझे कॉमेडी किंवा माझे हे जे डेली रुटीनमधले व्हिडिओ आहेत. ही माझी लिपस्टिक आहे, मागासपासून शोधते, सापडली नाही आणि आता सापडली. ती हेले 18ची लिपस्टिक आहे, शांत शेड आहे, असा दिसतोय पण पिंक आहे. तुम्ही वापरू शकता. माझ्या डेली रुटीनमध्ये हा मी शेड वापरते आणि खूप छान लिपवरती कलर येतो. त्यानंतर मी म्हटलं देवाला आरती करून घ्यावी, पटापट देवाला आरती करून घेत होते आणि असा विचार होता की हे देवा सर्व काही चांगलं होऊ दे, जे काही काम करते त्याच्यामध्ये यश मिळू दे, सर्वांचं सर्व काही चांगलं होतं तेव्हाच आपलं चांगलं होतं असं मी मानते. आपण नेहमी पॉझिटिव्ह राहावा असं मी मानते. नेहमी स्वतःच्या विषयी असा विचार करावा की प्रत्येक गोष्टी सक्सेसफुल होते आणि सक्सेसफुल होणारच. ह्या गोष्टीवरती मी कंटिन्युटी ठेवते. मी कधी स्वतःला कमी समजत नाही. बेस्ट, आय एम द बेस्ट हे स्वतःला बोलत असते. स्वतःला एक बिलियनर मानत असते. आता तुम्ही म्हणाल हे काय म्हणते, तर खरंच स्वतः एक माणूस स्वतः बिलियनर होऊ शकतो जर तो स्वतः हा विचार करतो की तो काहीही करू शकतो. निखिल आला होता दुकानामधून, दुकान खोलून दिल्यानंतर चपातीसाठी ताई येतात, तर त्या ताई तिथे चपात्या कंटिन्यू करत असतात आणि मी नंतर गेल्यावरती माझं काम कंटिन्यू करते. सकाळी मी कदाचित कधी कधी भाज्या बनवून सुद्धा येते आणि नंतर जाऊन पुढे काम कंटिन्यू करते. तर अशा रीतीने हे माझं काम सतत चालूच असतं. सकाळी उठल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत एक एकदा कंटिन्यू काम चालू असतं. तर देवाकडे हेच मागणं की जे काही करतोय त्याच्यात फक्त आणि फक्त यश दे. आणि कधी जरी अपयश आलं तरी मी घाबरत नाही. मला असं वाटतं की ती अपयश ही यशाची पहिली पायरी असते. खूप काही ऐकलं आहे, त्यातूनच हे उमगतं, हेच बोलते. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपली जे काही इच्छा असतात ते पूर्ण व्हाव्या. जसं आमचं भरपूर मोठमोठी स्वप्न आहे, ती अर्ध्याला वर सक्सेस झालेत, अर्ध्याला वर अचीव झालेत. भले त्याच्यामध्ये आम्हाला आता EMI आलेत, काय आलेत, आम्हाला काही वाटत नाही, कदाचित तेही कोणाचं होत नाही, पण आमचं ते सुद्धा झालं आहे. कुठेही अडचण येत असतील तर आम्ही त्याचा धावा करतो आणि देवाला म्हणतो, देवा स्वप्नही तू दाखवतोस, त्याच्यावर मातही करायचं, त्याच्यावर कामही करायला तूच शिकवतोस, त्यात अडचणी आली त्याच्यावरही मात करायला शिकवतोस. म्हणजे सर्व काही तूच करतोस आणि तुला माहिती आहे हे करताना तुझ्यापर्यंतच धावा येणार म्हणून सर्वांचा, ह्यासाठीच तू करतोस. दुकानात गेल्यानंतर ग्रेव्हीची तयारी चालू होती. ग्रेव्ही मी कांदे सोलून देत होती आणि माझा निकू माझे कांदे कटिंग करून देत होता. तरी ते आमचे कांदे सोलून झाले होते थोडेफार आणि निखिल त्यातले कांदे घेऊन कट करत होता. डोळे जाम झोंबत होते, पण भरपूर कांदे सोलायचे, 10 ते 15 किलो कांदे लागतात आम्हाला. कांदे सोलून दिल्यानंतर मी ग्रेव्ही करायला गेली. बाकीची कामं आवरून निखिल जेवत होता, बोलत होता माझ्याबरोबर. आणि ग्रेव्ही बघा इतक्या फास्ट गॅसवरती ग्रेव्ही भाजावी लागते. भरपूर हात दुखतात, पण काय करणार, डेलीच आहे. आठवड्यातनं 2दा-3दा ग्रेव्ही ही लागतेच. 1 ते 2 दिवसच ही ग्रेव्ही पुरते. तर हे सगळा व्हिडिओ बघितला लास्टपर्यंत त्यासाठी थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.